गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकूण 80 ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प। आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर, मुख्य रस्ता सुमारे 30 फुटांचा, अंतर्गत रस्ता सुमारे 20 फुटांचा, ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ, सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट, सर्व टाइल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या, सर्व स्टेअर, खिडक्या, चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट, दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स, पंतप्रधान हर घर नल योजना पूर्णत्वाकडे, बाथरूम, बेसिन, किचन, सीपी फिटिंग्स हे जगवार कंपनीचे, स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे, 1000 लिटर पाण्याची टाकी, 150 लिटर सोलर वॉटर हीटर सोबत वॉटर प्युरिफायर, प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग, दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स, टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा, फुटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड। मग विचार काय करताय? गोविंद शिल्प, पत्ता गट नंबर 95, हॉटेल अंगण शेजारी, टाकळी रोड, पंढरपूर। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी PVN म्हणजेच पंढरी वार्ता न्यूज या चॅनलला सबस्क्राईब करा। पंढरपूरहून सोलापूरकडे प्रवास करणाऱ्या वाहनधारकांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि खिशाला थेट कात्री लावणारी बातमी समोर येत आहे। पंढरपूर मोहोळ महामार्गावरील प्रवास आता अधिकच महागला आहे। केवळ 63 किलोमीटरच्या अंतरासाठी पंढरपूरकरांना चक्क 2 ठिकाणी टोल भरावा लागतोय। धक्कादायक बाब म्हणजे पेनू टोल नाक्यावर अवघ्या 14 महिन्यात दुसऱ्यांदा टोलवाढ करण्यात आली आहे। भाविकांना टोलमाफी आणि वर्षभर प्रवास करणाऱ्या स्थानिकांना मात्र दुहेरी टोलचा मार हा कुठला न्याय, असा संतप्त सवाल आता वाहनधारक, नागरिक आणि ट्रान्सपोर्ट व्यावसायिक विचारत आहेत। सततची टोल दरवाढ आणि अवघ्या 63 किलोमीटरमध्ये लागणारे 2 टोल नाके यामुळे पंढरपूरकरांना सोलापूरचा प्रवास आता सुखाचा नव्हे तर मनस्तापाचा ठरू लागला आहे। पंढरपूर मोहोळ मार्गावरील पेनू टोल नाक्यावर गेल्या वर्षी एप्रिल महिन्यातच टोलचे दर वाढवण्यात आले होते। या गोष्टीला 14 महिने उलटत नाही तोच 2 दिवसापूर्वी पुन्हा एकदा टोल दरवाढीची घोषणा करण्यात आली आहे। गेल्या 1.5 वर्षात इथले टोलचे दर जवळपास दुप्पट झाल्याने सर्वसामान्य वाहन चालकांचे कंबरडे मोडले आहे। खरे तर पंढरपूर शहर तसेच तालुक्यातील पूर्व आणि दक्षिण भागातील नागरिकांना भैरवनाथ वाडीपर्यंत आजही दुपदरी रस्त्यानेच प्रवास करावा लागतो। मात्र जेव्हा हे नागरिक सोलापूरकडे मार्गस्थ होतात तेव्हा त्यांना आधी पेनू टोल नाक्यावर टोल भरावा लागतो आणि पुढे सावळेश्वर येथे दुसऱ्यांदा टोलचा फटका बसतो। यात्रा काळात या मार्गावरून कोणतीही मोठी दिंडी किंवा पालखी सोहळा येत नाही तरी भाविकांना यात्रेत टोल माफी मिळते। मात्र ज्या स्थानिकांना कामानिमित्त वर्षभर सोलापूरला जावे लागते त्यांना कोणत्याही सवलती विना हा दुहेरी टोल भरावाच लागतो। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी या महामार्गाचा विस्तार केल्यावर नागरिकांनी समाधान व्यक्त केले होते, पण आता टोलच्या जाचाने नागरिक त्रस्त आहेत।